नमस्कार मित्रांनो, कार पाण्याखाली, चालक बेशुद्ध आणि प्रत्येक सेकंद जीवासाठी महाग. शेकडो लोक किनाऱ्यावर उभे होते, पण एकही माणूस पाण्यात उतरण्याची हिंमत करू शकला नाही. आणि तेवढ्यात एक नाविक मृत्यूला डोळ्यात डोळे घालून उडी मारतो. आज तुम्ही पाहणार आहात सुसाईड तलावातील एक असं रेस्क्यू ऑपरेशन जे पाहून तुमचा श्वास अडकेल. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उत्तर प्रदेशातील पिलीभीत शहरात घडलेली रिअल लाईफ थरारक घटना, जिथे एका नाविकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून एका तरुणाला मृत्यूच्या दारातून बाहेर ओढलं. गुरुवारी सकाळी साधारण 10 वाजलेले पिलीभीतच्या कांशीराम बारात घर जवळ एक पांढरी आर्टिका वेगाने येते. अचानक ती कार काबूतून सुटते, बेकाबू होते आणि थेट तलावात जाऊन कोसळते. लोक किंचाळतात, कोणी म्हणतं अरे कोणीतरी वाचवा त्याला, तर काहींनी व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली असते. कार पाण्यात बुडू लागते, दरवाजे ऑटोलॉक झालेले असतात, खिडक्या बंद. आत अडकलेला शिवम 25 वर्षाचा जीवाच्या आकांताने किंचळत राहतो. पाणी कारमध्ये शिरू लागतं, कार हळूहळू खाली जात राहते. शिवम दरवाजा ढकलतो, काही होत नाही. खिडकी तोडायचा प्रयत्न करतो, खिडकी फुटत नाही. काचेवर पाण्याचा दबाव इतका प्रचंड असतो, शिवमचा दम घुटतो, तो छटपडतो. 15 मिनटं, होय पूर्ण 15 मिनटं तो आतच अडकलेला. लोक किनाऱ्यावर उभे, पण त्या सुसाईड तलावात कुणी उतरण्याची हिंमत करत नव्हता. शिवमचे हात हळूहळू थरथरू लागले होते, श्वास वेगाने सुटला होता आणि शेवटी तो बेहोश होऊन जातो. तेवढ्यात एक ओरडा होतो, नाव घेऊन कोणीतरी आला आहे. दृश्यात प्रवेश करतो दिनेश, स्थानिक नाविक. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त एकच ध्यास, त्या मुलाला वाचवायचा आहे. तो नाव पाण्यात उतरवतो, पतवार जोरात चालवत कारपर्यंत पोहोचवतो. तो खिडकीवर वार करतो आणि काच फुटते. काच फुटताच पाण्याचा लोट दिनेशवर पडतो. नाव हलायला लागते, समतोल बिघडतो आणि नाव उलटी होऊन जाते. नाव उलटली, पण नाविक मात्र घाबरला नाही, हरला नाही. लोक घाबरून आरडाओरडा करू लागले. काहींना वाटलं दोघेही गेले, पण अचानक पाण्याच्या तळातून एक हात वर येतो. तो दिनेश. तो एका हाताने पाण्यात तरंगायला झुंज देतो आणि दुसऱ्या हाताने बेशुद्ध शिवमला धरून वर आणतो. हे पाहून किनाऱ्यावरच्या लोकांच्या अंगावर शहारे येतात. तेवढ्यात आणखीन एक तरुण पाण्यात उडी मारतो शेवटची मदत करण्यासाठी. दोघेही शिवमला ओढत ओढत किनाऱ्यावर आणतात. शिवम बेशुद्ध असतो, नाडी मंद असते, श्वास नाही. दिनेश थरथरल्या हातांनी CPR देऊ लागतो. एकदा, दोनदा, तीनदा, 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद आणि अचानक शिवम हा श्वास घेऊ लागतो. किनाऱ्यावर आनंदाचा जयघोष सुरू होतो. लोक म्हणतात हा माणूस देवदूत आहे, याची दाद द्या. शिवमला तात्काळ रुग्णालयात पोहोचवलं जातं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक सांगतात हा तालाब धोकादायक आहे, अनेक अपघात झालेत. लोक याला सुसाईडवाला तालाब असं म्हणतात. प्रशासनावर कोणी राग काढतंय, येथे चेतावणी फलक का नाही, सुरक्षितता उपाय का नाही आहेत? मित्रांनो, आजचा हिरो कोण? दिनेश एक साधा नाविक. कुठलीही प्रसिद्धी नाही, कुठलाही पुरस्कार नाही, पण जेव्हा एका माणसाचा जीव धोक्यात होता तेव्हा शेकडो लोक बघत होते. फक्त एक माणूस पुढे आला. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला एक संदेश देऊन जातो. नायक जन्मत नाही, नायक परिस्थितीतून घडत असतो. दिनेशसारखे लोक समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. कृपया अशा लोकांना सलाम करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करून अपडेट देखील राहा. धन्यवाद.